हॅलो स्टुडंट, गुड इव्हिनिंग. आज आपण थोडंसं मॅथ बेसिक कन्सेप्ट घेऊया. टेबल. आता तुम्हाला टेबल येतो. 2 1 जार 2, 2 2 जार 4, 2 3 जार 6. हे सर्व कसं आहे, मल्टिप्लिकेशन केलं की तुम्हाला तो टेबल येतो. आता 14चा टेबल आपल्याला माहिती नाही. 14 हे बघा, 14 14 5 जार काहीच माहिती नाही. मग तुम्ही काय करायचं, 14ला 5ने मल्टिप्लाय करायचं. 10 पर्यंत तर येतो आपल्याला ना. मग 5 4 जार 20, 5 4 जार 20, कॅरीज 2 0. 5 1 जार 5 प्लस 2 7. 14 पंचे 70. 5 चोक 20, 7 2, 5 1 5 2 7. म्हणजे 14 पंचे 70. म्हणजे किती, 14 5 जार 70. सोप्यात सोपं. 24चा पाडा आपल्याला माहित नाही. 24 7 जार डॅश डॅश. पटकन करायचं. 24 मल्टिप्लाइड किती, 7. लगेच 24 गुणिले 7. 24चा पाडा काही येत नाही. 10वी 12वीच्या मुलांना नाही जमत. 4थीच्या मुलांना 30 पर्यंतचे पाडे येतात. पण जसं मोठं होत तसे पाडे सगळे विसरून जातात. 9वीला नाही येत, 10वीच्या मुलांना पण नाही येत आणि 12वीच्या पण नाही येत. मग येत नाही तर त्याच्यात फक्त पर्याय एकच, 10 पर्यंत येतात. मग 24 मल्टिप्लाय 7. 7चा पाडा येतो. 7 चोक 28, 8 आले 2, 7 दुने 14 आणि 2 16. 7 चोक 28, 8 आले 2, 7 दुने 14 प्लस 2 16. 24 7 168 आहे की नाही. म्हणजेच काय, 24 मल्टिप्लाइड बाय 7 इज इक्वल टू 168. समजलं. 27चा पाडा नाही माहिती आपल्याला. मग 27चा पाडा काय करणार, 27 पंच काय माहितच नाही. मग 5चा पाडा येतो बरोबर. 27चा टेबल येतच नाही, 5चा टेबल येतोय. म्हणजेच 27 मल्टिप्लाइड बाय 5, 5 7, 5 7 किती, 35, कॅरीज 3. एकक अंक इथे 5 ठेवायचे, कॅरीज 3. 5 दुने 10 अधिक 3 13. 5 7 35, 7 3, 5 दुने 10 आणि 3 13. म्हणजेच काय, 27 गुणिले किती, 5 बरोबर 135. आता इथं गुणाकार मल्टिप्लिकेशन करतो मित्र. बऱ्याच वेळा 10वी 12वीचे मुलं 5 7 35 इथं 3 लिहितात. 5 7 35 इथं 3 आणि कॅरेज 5. खूप चुकतात. तर तसं चुकायचं नाही. 5 7 35 आहे ना, तर हा 3 कॅरीज, हा 5 इथं ठेवायचा. 5 दुने 10 आणि त्याच्यात 3 मिळवायचा 13. एकक आणि दशक, हा दशकचा कॅरीज करायचा. एकक अंक कॅरीज नाही करायचा. 5वीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आहे का नाही, तर ते बरोबर करतात. एकक दशक शतक सहस्र दशसहस्राशे. पण नंतर ते पण विसरून जातात 9वी 10वीला. खूप चुकीचं करतात. मग पुढचे पाडे जर पाठ नसतील तर मॅथमॅटिक फर्स्ट, मॅथमॅटिक सेकंड, सायन्स फर्स्ट किंवा गणित याच्यामध्ये याच्याशिवाय पर्याय नाही. मल्टिप्लिकेशन शिवाय पर्याय नाही. तुम्हाला मी सांगितलं काल की -2
मल्टिप्लाय -3 याला कंसच करावा लागतो. ब्रॅकेट मस्ट, यू शुड हिअर ब्रॅकेट -2 आणि -3 ला ब्रॅकेट केलाच पाहिजे कंपल्सरी. म्हणजे -2 आणि -3 मल्टिप्लिकेशन असेल तर ते प्लस होतं आणि +6 झालं. परंतु -2 + -3 इथं मल्टिप्लिकेशन नाही, इथं बेरीज आहे मित्र. ॲडिशन -2 + -3 = -6. म्हणजे मल्टिप्लाइड ऑफ +6, 2 3 = 6, मायनस मायनस प्लस. परंतु -2 + -3 -6 इथे प्लस आहे, ॲडिशनला मायनसच होणार. हे दोन महत्वाचे नियम आहेत, कळलं की नाही. मग आता तुम्हाला पुढचे 20, 10, 10चा पाढा, 20चा, 30चा, हे पाढे खूप सोपे आहेत. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 नाही का. इथे 2चा पाढा म्हणायचा, 0 ठेवायचा. 3 × 3 = 6, 3 × 9 = 3 × 12, 3 × 15, 3 × 18, 3 × 7 = 21, 3 × 8 = 24, 3 × 9 = 27, 3 × 10 = 30. 30 वर 0 ठेवला, 300 झाला. नंतर 2 10 20, 20 वर 0 ठेवला, 200 झाला. 10 10 100, संपला विषय. म्हणजे हे पाढे सर्वांना येतात, बरोबर की नाही. 10, 20, 30चा गुणाकार करायची गरज नाही. परंतु हा 200 × 4 याचा जर गुणाकार करायचा असेल, 200 × 4, तर 2 शून्य लगेच मित्रावर ठेवून द्यायचे इथं. हे बघा, हे 2 शून्य द्यायचे. 4 2 = 8 झाला ना गुणाकार तुमचा. 4 2 = 8. बरेच 10वीवाले चुकले यावेळेस, आणि म्हणून मी आता हे पहिल्यापासून बेसिक कन्सेप्ट हा घेतोय तुमचा. अशा प्रकारे पाढा येत नसेल तर करा. कॉमेंट दिले आहे मुलांनी, मराठीमध्ये व्यवस्थित सर समजून सांगा, म्हणून हे मराठी ॲज वेल ॲज इन इंग्लिशमध्ये पण सांगतो. आता 700 × 5 700 × 5 त्याचप्रमाणे करायचं. 0 7 5 = 35 झालं उत्तर 3500. म्हणजे अशा प्रकारे पाढे येत नसेल तर मल्टिप्लिकेशन करायचं. 10 पर्यंत पाढे प्रत्येकाला येतात, आणि असे शून्याचे जर असेल तर डायरेक्ट 0 ठेवायचा आणि तो त्याचं ते मल्टिप्लिकेशन एकांकी असतं तो करून घ्यायचा. तुमचं मल्टिप्लिकेशन बरोबर येतं. ॲडिशन मायनस मायनसची मायनस येते, मायनस मायनसचा मल्टिप्लिकेशन प्लस येतं. तर सर्व मुलांना सबस्क्राईब करा मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, बरोबर नाही. हे सर्वात महत्त्वाचं आहे. लाईक आणि शेअर करा. टुमॉरो यू विल स्टडी नेक्स्ट टॉपिक. ओके.